नमस्कार. लक्ष्मीच्या पावलांनीमध्ये आपण पाहत आहोत कला घरामध्ये नाही आणि आद्विकला त्याचे कपडे वगैरे काहीच सापडूनही शोधूनही मिळत नसतं. तेव्हा तो आबांना विचारायला येतो किती किती वेळासाठी गेली आहे. आबा त्याला म्हणतात का तुला तुझ्या बायकोशिवाय करमत नाही का, तिची खूपच आठवण येते असं दिसतंय. तेव्हा तो म्हणतो आबांसमोर आता कसं सांगू, मला माझे कपडे शोधूनही भेटत नाही. मग तो म्हणतो नाही नाही आबा तसं काही नाही, राहू दे तिला. मग आबा म्हणतात एक काम कर ना, तू जाऊन तिला घेऊन येतोस का, म्हणजे ती लवकर घरी येईल. तेव्हा तो म्हणतो नाही नाही, माझे काही एवढं काम आडले नाही तिचे वाचून. तेव्हा आबा म्हणतात ठीक आहे, मग तिला 2-4 दिवस माहेरी राहू दे, तेवढंच तिचं माहेरपणही होईल. बरेच दिवस झाले ती माहेरी गेली नाही आणि आता 4-5 दिवस ती तिकडे राहणार असं म्हटल्यावर माझे काहीच सामान सापडणार नाही असं तो विचार करतो. आणि लगेच तो म्हणतो नाही आबा ठीक आहे ना, मग मी तिला जाऊन लगेच घेऊन येतो, तुमची आबळ नको व्हायला, तुमच्याकडे लक्ष कोण देईल असं म्हणत तो लगेच तिकडे जायला निघतो तिला आणायला. आबा मात्र फार खुश असतात. त्यांच्या प्रेमाच्या गाठी हळूहळू वाढत चालल्या हेही त्यांच्या लक्षात येतं. इकडे मात्र कला छान शिरा खात असते. आईला तिच्या म्हणते आई तुझ्या हातचा शिरा खाऊन कितीतरी दिवसांनी मला खूप छान वाटत आहे आणि खरंच माहेरी आल्यावर किती मज्जा असते असंही ती तिच्या आईशी मनमोकळेपणाने बोलत असते. आणि काजल हे सगळं काही ऐकत असते. आणि मग काजल तिच्या ताईला सांगू लागते हां तू शिरा खा, अजून काय पाहिजे असेल ते बनवून घे, सगळं काही तुला संगीताबाई बनवून देतील, काही काळजी करू नको, हवं तसं तू तुझ्या मनाने खात राहा. माझ्याकडे तर कोणी एवढं लक्ष देत नाही, पण बघ स्वतःची मुलगी आली तर खरे बाई तुझ्याकडं किती जीव लावते, किती लक्ष ठेवते, तुला खा खा म्हणते, आपल्याला इथं कोण विचारतंय असंही ती म्हणत असते. तेव्हा कला म्हणते तू ज्या दिवशी सासरी जाशील ना त्या दिवशी तुला आईची आणि आयत्या माहित्या जेवणाची किंमत कळेल. तेव्हा ती म्हणते लग्न आणि मी कधीच करणार नाही, माझ्या आईवडिलांसाठी मी इथे कायमची राहणार असं ती सगळं बोलत असते. तेव्हा कला मात्र म्हणते असं नाही चालणार, मला माहिती आहे आई तुला नेहमी सांगत असेल पालेभाज्या खा, हे खा ते खा, पण तू तर गुंडेश्वर आणि पालेभाजी खाल्ली तर कसं व्हायचं, आणि तू टाळटाळ करत असशील म्हणून आई तुझ्या मागे लागते आणि तू मला सांगते की आई तुझ्याकडे लक्ष देत नाही. तर काजल लगेच आईला चिडवायला लागते. तिची आई तिच्या मागे मागे धावते. मग तिथे पकडापकडी सुरू होते आणि कलाताईच्या मागे मग कितीतरी दिवसांनी काजल जाऊन लपते आणि संगीता सांगते हिला मी रोज सांगते पालेभाजी खा, हे खा, आणि ही नाही नाही म्हणत असते. आता हिच्या मागे लागत नाही का, आणि माझ्या मुलीवर तू जळतेस ना गं, कलाला किती जीव लावते मला नाही, तुला नाही जीव लावत का. तेव्हा काजल म्हणते लावते ग, पण बघ आता आपण भांडलो, तू माझ्या मागे मला मारायला आली आणि आम्ही कितीतरी दिवसांनी कलाताईच्या पाठी लपले, हो की नाही. तेव्हा पण पुन्हा कला म्हणते धर आता तुला मी शिरा खाऊ घालते, तुला तुझी आई जीव नाही लावत ना, थांब मीच तुला जीव लावते असं म्हणत तिच्या मागे ताड घेऊन ती धावते. आणि ती म्हणते नको नको बाई मला नको, तुझ्या आईने तुझ्यासाठी बनवलं आहे, तूच खा, तू जर तुझ्या वाट्याचं मी खाल्लं तर तुझी आई मला परत रागवेल असं म्हणत ती पुन्हा तिच्या आईला चिडवत असते. आणि कला म्हणते काय गं तू आईला पण चिडवत असते, त्रास देऊ नको, आईची खरी किंमत सासूरवाशीन झाल्यावरच कळेल तुला. इकडे बाहेर आद्विक आलेला असतो कलाला घेण्यासाठी. आता इथे ना ती नक्की तिचं काम करत असेल, डिझाईन वगैरे पूर्ण करायलाच इकडे आली असेल असा त्याचा ठाम विश्वास. आता रंगे हात जातो आणि तिला पकडतो आणि मग तिची कशी बोबडी वळते, ती मज्जा येईल बघायला असं तो मनातल्या मनात बोलत असतो. इकडे कला म्हणत असते इकडे आल्यावर मी कितीतरी दिवसांनी मनमोकळेप्रमाणे हसले, नाही तर घरामध्ये पुतळ्यासारखं एवढंच बोला, जास्त हसलं की कशाला हसली, जास्त बोललं की कशाला बोलली, आमच्या घरात एका चढ एक असे पुतळे आहे तुम्हाला काय सांगू असं ती सगळ्यांशी बोलत असते. तितक्यात आद्विक दबक्या पावलांनी घरात शिरतो आणि सगळेजण म्हणतात पुतळे म्हणजे कोण कोण. मग ती सांगते आमच्या घरात. तितक्यात तिची आई बोलते जावई बापू. मग ती म्हणते हो हो तो पण आमच्या घरातला सगळ्यात मोठा पुतळा, जास्त हसायचं नाही बोलायचं नाही. तेव्हा तिची आई तिला खुणवते अगं तुझ्या पाठी बघ पाठी. मग ती मागे वळून पाहते तर तिथे आद्विक आलेला असतो. आद्विक म्हणतो काय बोलती माझ्याबद्दल, काय विषय चालला आहे. तेव्हा ती म्हणते आम्ही तुमच्याबद्दल कशाला काय बोलू, आणि मेन म्हणजे तू इथे कशाला आला आहे. मी माझ्या माहेरी आले आहे थोडा वेळ घालवण्यासाठी. तेव्हा तो म्हणतो आता हिला जर माझ्या मनातलं सांगितलं माझी वस्तू सापडत नाही तर ही लगेच ओव्हर स्मार्टपणा दाखवेल की माझ्याशिवाय तुझं पान हलत नाही. तो म्हणतो मला आबांनी पाठवलं इकडे तुला घ्यायला म्हणून मी आलो. तेव्हा ती म्हणते काय गं जावई बापूंशी असं बोलतात का कोणी, गप्प बस की. पण तिथेही दोघंजण एकमेकांशी भांडत असतात, कोणाला काहीच बघत नाही आणि भांडायला सुरुवात करतात. याला ना माझ्या मागे कोणी यायला लावलं, हा मुद्दामच आला असेल मला त्रास देण्यासाठी, मी माझ्या माहेरी आले थोडा वेळ घालवण्यासाठी, तिथेही माझ्या मागे मागे आलास असंही कला फाडफाड बोलू लागते. आणि तो म्हणतो लवकर घरी चल, आबांनी तुला बोलवलं आहे, नक्कीच काहीतरी झालं असेल म्हणून तू इथे मला घ्यायला आला आहे. मग
तो म्हणतो काहीही झालेलं नाही, फक्त आबांनी सांगितलं म्हणून मी तुला इथे घ्यायला आलेलो आहे. पण खरंच कला त्याच्याशी तिथे भांडत असताना संगीताला हसायला येत असतं. दोघं नवरा बायको किती प्रेमाने भांडताय आणि एकमेकांना किती समजून घेत आहे. तेव्हा आद्विक तिला म्हणतो लवकर घरी चल, कारण मला माझं सामान काहीच भेटत नाही आणि मला माझ्या सामानाशिवाय काही खायला प्यायला आवडत नाही. कपडे वगैरे बदलल्याशिवाय मी काहीच खात नाही आणि मला ऑफिसमधून आल्यापासून मी चहाही घेतलेला नाही, इतकी भूक लागलेली आहे. तितक्यात जावई बापू तुम्हाला मी चहा आणते, नाश्ता आणते, बसा असं म्हणतच असते. लगेच तो बसायला जातो. तितक्यात कला म्हणते चांदेकर ना गोडधोड काही खात नाही, त्यांना तू काही आणू नको, ते तुझा पाहुणचार घेणारच नाही, कारण त्यांना सवयीच नाही फ्रेश झाल्याशिवाय काही खाण्याची. तेव्हा मग तो तिला घाई करत असतो. ती म्हणते नाही मला थोडा वेळ इथे घालवायचा आहे. मग तो तिला जबरदस्ती पटपट खा म्हणून घास भरवू लागतो आणि संगीता लाजते आणि म्हणते यालाच म्हणतात खरं प्रेम. कला रागाने पाहत असते. संगीता कलाच्या वडिलांना सांगते तुमचे कापडं द्या बरं बदलायला, मी ना यांच्यासाठी नाश्ता बनवते, हे फ्रेश होतील आणि मग हे खाऊनच जातील. मग तो लगेच म्हणतो लुंगी नको मी नाही चेंज करणार, मला ना घरीच जायचं आहे, घाई आहे ना थोडीशी. कलाला तो चिडवत असतो लवकर चल. कला हसत असते लुंगीवरनं. तो तिला म्हणतो का बरं तू हसते, हसण्यासारखा काही जोक झाला आहे का, पटपट आवर, तू खूप टाईमपास करते, मला माहिती आहे, तू मुद्दाम सगळं वेळ वाया घालवते. तेव्हा ती म्हणते मी इथं माहेरी आले, माझ्या मनानुसार आले आणि माझ्या वेळेनुसारच मी घरी जाईन, तुझा काय प्रॉब्लेम, तुला जर घाई असेल तर तू जा निघून, मी निवांत एवढं खाल्ल्यावर येते. आता आद्विक चिडतो, त्यांच्या किचनमध्ये जातो, धाड भांडी पाडतो आणि त्याच्यातनं एक डब्बा घेऊन येतो आणि लगेच डबा घेऊन आल्यानंतर कलाच्या हातातली प्लेट घेतो, त्या प्लेटमधला शिरा त्या डब्यामध्ये भरतो आणि तिला सांगतो एक काम कर, आता तू गाडीमध्ये बसल्या डबा खा, पण आपण लवकर घरी पोचूया. तेव्हा ती म्हणते मला गाडीत नाही, मला इथेच बसून खायचं आहे. दोघांमध्ये तिथे वाद चालू असतो. तू मुद्दाम सगळं करते, वेळ वाया घालवते, इथे टाईमपास चाललाय तुझं, मला माहिती आहे. तेव्हा तिला रागवत कलाची आई तिला म्हणते हे बघ जावई बापूंना जास्त त्रास देऊ नको, तू मुद्दाम सगळं हे करते हे मलाही दिसत आहे आणि जावई बापूंना त्रास होतोय ना. तेव्हा ती म्हणते ठीक आहे जाते मी, माझीच आई आता माझी बाजू घेत नाही, मला खाऊ पिऊ घालत नाही आणि जावायचीच बाजू धरत आहे, आता इथे थांबण्यात मलाही काही अर्थ नाही असं म्हणत ती उठते. तेव्हा गुंडेश्वर निघते हा मी असं म्हणते. तेव्हा तिचे बाबा तिला म्हणतात अगं रागवू नको, जावई बापू तुला एवढं घ्यायला आले ना म्हणून तुला जा म्हणतोय आणि हे घर तुझंच आहे, तू कधीही केव्हाही येऊ शकते, काही काळजी करू नको. तेव्हा ती म्हणते पुढच्या वेळेला जेव्हा येईल ना तेव्हा सगळ्यांचं सामान सगळ्यांच्या हातात देते आणि मगच माहेरी येते असं ती म्हणते आणि मग ती सगळ्यांच्या पाया पडू लागते, आशीर्वाद घेते आणि तिचे वडील तिला आशीर्वाद देतात सुखी संसार कर. आणि मग ती आद्विकलाही खुणवते की पाया पड. मग तोही आईवडिलांना तिच्या नमस्कार करतो. ती मनातली मनात विचार करत असते, एकीकडे माझे वडील सुखी संसार कर असं म्हणतात आणि आद्विकची आई मला पेपरवर लिहून घेते की संसार करायचा नाही. नक्की माझ्या आयुष्यात झालंय तरी काय देवा, काय करू, काय मार्ग दाखवू तुम्हाला असं म्हणत असते देवाकडे. घरी पोचल्यानंतर आद्विक तिला म्हणतो तू तिथेही टाईमपास करत होती, इथेही किती हळूहळू चालते, मुद्दाम करतेस ना तू हे सगळं. तेव्हा ती म्हणते मी मुद्दाम करायला वेडी दिसते का, मी का मुद्दाम करेन, मी माझ्या माहेरी गेले तिथे तू माझ्या मागे आला, एक तर तुझी यायचीच गरज नव्हती, मी माझ्या आईवडिलांना भेटायला गेले होते ना आणि तू माझ्या मागे आला, तुला वस्तू सापडत नाही तर सापडून घे, दुसरं काहीतरी ॲडजस्ट कर ना. तेव्हा तो म्हणतो मला लहानपणापासून ॲडजस्ट करायची सवय नाही, मला माझी वस्तू माझ्या हातात जागच्या जागी वेळच्या वेळी लागते. तेव्हा ती म्हणते स्वतः तर थोडंही ॲडजस्ट करत नाही आणि माझ्यावर चिडचिड करतोय, मी सगळं ॲडजस्ट करायचं का आयुष्यभर, असं दोघांमध्ये ती वाद चालू असतो. तो म्हणतो मी कुठे तुला काय ॲडजस्ट कर म्हणतो, फक्त मला माझी वस्तू वेळेत सापडली पाहिजे. तेव्हा कला म्हणते एक काम करणं बंद कर तुझं तोंड, माझं डोकं ना अक्षरशः भनभन करते, खूप दुखतंय. तेव्हा दोघंजणं भांडत घरात येत असताना समोरून हॉलमध्ये वाट पाहत बसलेली असते तिथे सरोजला पाहून दोघंही घाबरतात, थबकतात, लगेच बोलायचं थांबवतात. मग कला त्यांना पाहून तिथेच उभी राहते. आद्विक मात्र पुढे निघून जात असतो. कला त्याला आवाज देते थांबा ना. तेव्हा तो म्हणतो आता काय झालं आहे, लवकर चल, वेळ झाला आहे, मला ना कपडे चेंज करायची खूप भूक लागली, पटकन काहीतरी खायला आण बरं. कला त्याला एक प्रश्न विचारते की तू मला स्वतःहून घ्यायला आला होतास, इथे तू सगळ्यांसमोर बोल बरं. तेव्हा तो म्हणतो हे काय नवीनच. तेव्हा ती म्हणते प्लीज सांग, मी तुला घ्यायला बोलवलं नाही, तू माझ्या मागे आला ते तुझा प्रश्न, मी तुला बोलवलेलं नाही. तेव्हा तो चिडतो आणि म्हणतो हे बघ तू मला घ्यायला बोलवलं नाही, मी माझ्या मनाने तुला स्वतःहून घ्यायला आलो, आता बस, आता मला माझे कपडे वगैरे काढून दे, मला खूप भूक लागली आहे, पटकन चल बरं रूममध्ये, असं तो तिच्यावर रागवत असतो. त्याच्या आई दोघांची गंमत पाहत असते आणि कलाने ती त्याच्या आईला चोख उत्तर दिलेलं असतं का तुझा मुलगा माझ्या मागे आला, मी त्याला बोलवलेलं नाही. तेव्हा दोघंजणं रूममध्ये निघून गेल्यानंतर सरोज म्हणते ही मुलगी फार चाप्टर आणि चालाक आहे, माझ्या मुलाकडनं जे पाहिजे ते करून घेते आणि त्याला भोळ्या भाबड्याला कळतही नाही, पण मी एवढी भोळी भाबडी नाही, तिचा सगळा डाव मी ओळखते.
इकडे संगीता तिच्या नवऱ्याला चहा द्यायला येते, चहा देते आणि मग तो तिला म्हणतो बस ना गं थोडा वेळ इथे. तेव्हा ती म्हणते अहो गॅसवर मी दूध तापत ठेवलं आहे, पाणी येईल, पाणी भरायचं आहे, सगळं आवराआवरी करायची आणि तुमचं काय भलतंच इथे बस माझ्याजवळ. तेव्हा तू म्हणता अगं होईल सगळं काम, थोडीशी निवांत माझ्याशी गप्पा मार ना, इथे बस ना. तेव्हा संगीता म्हणते आज काय वेगळाच मूड दिसतोय बाबा तुमचा, बरं थांबा बसते मी. मग ती नवऱ्या शेजारी जाऊन बसते आणि त्याला विचारू लागते आज मात्र स्वारी फारच खुश दिसते, स्वारींची लेक येऊन गेली, त्यांच्याशी गप्पा मारून गेली, इतक्या दिवसांनी घरात आनंद झाला आणि म्हणूनच माझा नवरा इतका खुश दिसतोय ना, असं ती त्यांना चिडवू लागते. आणि तो म्हणतो खरं सांगू का, पावसाची जशी रिमझिम सर येऊन जावं आणि गवत कसं ताजदावन व्हावं ना, तसं आज झाले. कला आपल्याकडे आली आणि कलामुळे आज आपल्याला एकदम पुन्हा तरतवानं आणि ताजं असं वाटू लागलेलं आहे. तेव्हा ती म्हणते खरंच ना, जावई बापूंची कलाची जोडी पाहून मला ना आज खूप आनंद झाला. त्या दोघांमधली ती भांडणं लुटूपुटीची तेही किती हवीशी आणि मुरलेल्यासारखी वाटत होती. इकडे मात्र कला आद्वेतची सगळी कपडे त्याला दाखवत असते, घड्या वगैरे करून देत असते आणि तिला लगेच आठवतं की आपल्याला सानिकाने फोन केला होता डिझाईनसाठी, अर्जंट हवी असेल तर मला ती बनवावी लागेल ना. मग ती सानिकाला मेसेज करते लवकर हवी आहे का. तेव्हा ती म्हणते सर आता सध्या दुसऱ्या डिझाईनवर काम करत आहे, ते झालं की सर मागतील, आता किती दिवसात मागतील ते माहीत नाही पण लागेलच. मग मेसेज झाल्यावरती म्हणते ठीक आहे, मग मी लवकरात लवकर बनवण्याचा प्रयत्न करते आणि असा मेसेज टाकून फोन ठेवते बाजूला आणि ती आद्वेकडे पाहत असते. आद्वेक काहीतरी शोधत असतो. इकडे संगीता आणि दिनकर गप्पा मारत बसलेले असतात. आपल्या मुलीचा इतक्या दिवसांनी मी आनंदाने पाहिलेला चेहरा पाहिला, पण त्या चेहऱ्यामागे त्यांचं खरं प्रेमही दिसलं. संगीता सांगू लागते त्या दोघांची लुटूपुटूची भांडणं जणू काही किती प्रेमात ते दोघंजण एकमेकांशी भांडत होती. त्यांची थोडा वेळ आपली कला इकडे आली तर किती हाल झाले, लगेच ते त्यांचा जीव कासवीस झाला. आपल्या कलेला घेण्यासाठी ते घाईघाईने लगेच तिच्या मागोमाग आले. त्या दोघांमधलं प्रेम ते सगळं पाहून मला खरंच खूप आनंद वाटत आहे आणि मला ना ह्या गोष्टीचं थोडंसं वाईट वाटायचं की माझ्यामुळे माझ्या कलेचं नुकसान झालं, तिचा संसार मी तिच्या मनात नसणाऱ्या मुलाशी करून दिलं, वाटोळ केलं. पण आज दोघांमधली भांडणं जेव्हा पाहिली, त्या दोघांमधलं प्रेम दिसत होतं त्या भांडणांमध्ये. आज मला कळलं की मी जे काही केलं त्याच्यात आता देवाचीच मर्जी, देवानीच गाठ बांधलेली असते लग्नाची आणि आपल्याला निमित्त मात्र ठेवलेलं असतं. देवाजवळ हात जोडून ती प्रार्थना करते की माझ्या मुलीचा संसार सुखाचा होऊ दे देवा आणि तिच्या संसारात कधी कुठलीही अडचण येऊ देऊ नको, असंही ती देवाजवळ प्रार्थना करते. दिनकरही देवाला तीच प्रार्थना करतो, दोघंही हात जोडतात. इकडे काय शोधतोय असं ती विचारत असते. तो इकडे तिकडे बघत असतो. शेवटी तिला वाटतं पाणीच मागतोय. मग ती पाण्याचा ग्लास त्याच्याजवळ घेऊन जाते. दोघांची टक्कर होते. तेव्हा तो म्हणतो काय चाललंय मध्ये मध्ये, जरा लांब हो, अंतर ठेव आपल्यामध्ये, आणि तुम्ही काय शोधताय ते. तो म्हणतो मी पेन शोधू राहिलो. तेव्हा ती म्हणते मला वाटलं तुम्हाला पाणी हवं आहे म्हणून मी पाणी घेऊन आले होते. तेव्हा ती पाण्याचा ग्लास ठेवते आणि तिची एक नजर त्याच्या लॅपटॉपकडे जाते. हा तर त्याच डिझाईनवर काम करतोय जे डिझाईन तो माझ्याकडे मागत आहे, म्हणजे हा उद्या परवा लगेच डिझाईन मागेल. आता ती सावध होती. इकडे तो तिच्या जवळ जातो आणि तिला म्हणतो कम्प्युटरमध्ये काय पाहते, माझं कामाकडे लक्ष द्यायचं नाही आणि लांब हो बरं, जरा दूर ठेवून अंतर राहायचं बरं का, असंही तो पुन्हा तिला आठवण करून देतो. आणि मग ती त्याला रागारागाने म्हणते ठीक आहे हो बाजू. मग ती परत तिच्या जागेवर ते कपड्यांच्या घड्या करत बसलेली असते. पण तिच्या डोक्यात तोच विचार असतो की आता हा लवकरात लवकर डिझाईन मागणार म्हणजे मागणार. अद्वैत डिझाईन मागेल म्हणून ती विचारच करत असते. कपड्यांच्या घड्या करून पटकन लगबगीने बाहेर जाते, डिझाईन बनवते असा विचार करते. तितक्यात परत दोघांची टक्कर होते. तेव्हा तो तिच्यावर पुन्हा चिडतो. तेव्हा ती म्हणते दरवेळेला माझ्यावर रागवायला आणि माझ्यावर काय काय बडबड करायला तुम्हाला मीच भेटते का, मीच सारखं तुम्हाला समजून घ्यायचं का. अद्वैत म्हणतो मी कुठे काय बोललो आहे तुला. तर ती म्हणते मला ना ह्या गोष्टीचा वीट आला आहे, वीट. प्रत्येक वेळेला मी माझ्या स्वतःचं किती सिद्ध करू की तुमच्याजवळ येण्याचा मी स्वतःहून प्रयत्न करत नाही आणि मला सिद्ध करून करून कंटाळा आला आहे तुमच्या ह्या सगळ्यांच्या वागण्याचा, असंही ती बोलू लागते. आणि मग तो विचार करतो मी तर काहीच बोललो नाही, मग कला काय इतकी चिडली आहे. तुम्ही दर रूममध्ये तापणच दोघं आहे, तू म्हणते दरवेळेला मला तू, आता तुम्ही काय म्हणते, काही झालं आहे का. पण ती म्हणते मला ना ह्या गोष्टींचा कंटाळा आला आहे, किती सिद्ध करू मी स्वतःला सारखं असं म्हणते. आणि ती रूमच्या बाहेर तिचा मोबाईल घेऊन निघून जाते. आणि मग इकडे अद्वैत म्हणतो हिला नक्की काय झालं आहे, एवढी इमोशनल काय झाली ही, मी तर हिला काहीच बोललो नाही. मग थोड्या वेळाने ती झोपायला येते. तेव्हा तो तिला विचारू लागतो काय झालं आहे का. तेव्हा ती म्हणते मी ना फार थकली, दमली मी आता. ती रडकुंडीला येते, तिचा चेहरा म्हणते मी सिद्ध करू किती स्वतःला, माझ्यात आता बळ राहिलं नाही. मग तो तिच्याकडे पाहतो, तिच्या डोळ्यात अश्रू येत असतात. ती तिचा चेहरा
पुढे करते आणि मग निघून जाण्याचा प्रयत्न करते. तेव्हा आद्वे तिचा हात पकडतो आणि तिला थांबवतो. तिला तो विचारण्याचा प्रयत्न करतोय, नक्की काय झालं आहे का? मग ती म्हणते, काही नाही, मला खूप थकल्यासारखं दमल्यासारखं होतंय. पण ती काहीतरी लपवत आहे हे आद्वेच्या लक्षात येतं तिच्या नजरेत पाहून. बिचारीला मी एवढं कधी थकलेलं दमलेलं पाहिलंच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्त्याला सगळे बसलेले असतात, पण कला त्याला वाढायला जातच नाही. तो तिला विचारतोय, खरे मीही इथे बसलो आहे, तू माझ्याकडे लक्षच देत नाही, मला काहीच वाढत नाही आहे, काही झालं आहे का? तेव्हा ती म्हणते, तुम्हाला ती वाढते ना, मीच का वाढायला हवं? मग तो म्हणतो, नक्की असं का? रोज तर तूच मला वाढते, मध्ये मध्ये करते, आज का नाही? मी कुठे काय म्हटलो आहे का तुला? मग आज तुम्हाला वाढत का नाही? ती म्हणते, मी नाही, अंजू वाढेल तुम्हाला. पण मात्र आता तो सगळ्यांसमोर सांगतो की कलाने जर मला जेवायला वाढलं नाही तर मी खाणार नाही म्हणजे नाही. खरे तू जर मला दिलं तरच मी खाईन. आता हे ऐकून सरोजला मोठा धक्का बसला की माझा मुलगा तिच्या इतका आहारी गेलाय. पुढे जे काही होईल ते पाहणं खरंच खूप रंजक ठरणार. ते पाहण्यासाठी आपण चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील. चला तर मग पुन्हा भेटू. धन्यवाद.